नमस्कार मित्रांनो, सध्या सगळीकडे एकाच गोष्टीची चर्चा आहे. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला होता, पण अचानक आता आपण 6व्या क्रमांकावर कसे आलो? कालपर्यंत तर आपण ब्रिटन आणि जपानला मागे टाकून बाजी मारली होती. मग एका वर्षात असं काय झालं की आपला नंबर मागे गेला? काय आपली अर्थव्यवस्था खरेखरच कमकुवत झालीये की यामागे काही वेगळंच गणित आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर झालं असं की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच IMFच्या नवीन आकडेवारीनुसार भारताचा नंबर आता अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि युनायटेड किंगडमच्या नंतर लागतोय. पण गडबड इथं झाली की भारताची प्रगती थांबलेली नाहीये, उलट आपण प्रगतीच करतोय. मग नंबर खाली का आला? त्याचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे रुपयाची घसरण. मित्रांनो, जगातील अर्थव्यवस्थांची तुलना नेहमी अमेरिकन डॉलरमध्ये केली जाते. गेल्या काही काळात डॉलरच्या तुलनेत आपला रुपया 90च्या पार गेला आहे. आता साधी गोष्ट आहे, जर रुपयाची किंमत कमी झाली तर डॉलरमध्ये जेव्हा आपण आपल्या GDPची मोजणी करतो तेव्हा ती कागदावर थोडी कमी दिसते. म्हणजे आपली कामं जोरात सुरू आहेत, पण डॉलरच्या चष्म्यातून पाहिलं तर आपण थोडे मागे दिसतोय. दुसरं कारण म्हणजे भारताने आपलं GDP मोजण्याचं बेस इयर बदललं आहे. हे थोडं तांत्रिक काम आहे, ज्यामुळे आकडेवारी अधिक अचूक येते. पण यामुळे सध्या आपली अर्थव्यवस्था कागदावर थोडी लहान दिसतीये. तिसरं कारण म्हणजे वाढते तेलाचे दर. आपल्याला माहितीच आहे की पश्चिम आशियामध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आणि तणाव सुरू आहे. भारत आपलं 90% तेल बाहेरून विकत घेतो. आता तेलाचे भाव वाढले की आपल्याला जास्त डॉलर खर्च करावे लागतात. त्याचा परिणाम थेट आपल्या रुपयावर होतो. त्यातच आपण सोनं आणि इलेक्ट्रॉनिक्सही मोठ्या प्रमाणात आयात करतो. यामुळे आपल्या तिजोरीवर थोडा ताण येतोय. पण मित्रांनो, घाबरण्याचं अजिबात कारण नाही, कारण आपली अर्थव्यवस्था आजही सुसाट धावतीये. IMF म्हणतंय की 2026 मध्ये भारत 6.5% वाढेल, तर काहींच्या मते हा वेग 7.6% सुद्धा असू शकतो. विचार करा, ज्या ब्रिटनने आपल्याला मागे टाकलंय त्यांचा विकास दर 1% सुद्धा नाहीये. आपण आजही जगातली सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहोत. आपली ताकद आपल्या देशातल्या मागणीमध्ये आहे. आपण रस्ते, रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर जो खर्च करतोय त्यातून आपली प्रगती पक्की आहे. थोडक्यात सांगायचं तर हा जो नंबर खालीवर होतोय तो फक्त रुपया आणि डॉलरच्या खेळामुळे आहे. जपान, UK आणि भारत सध्या 4 ते 5 ट्रिलियन डॉलरच्या आसपास एकमेकांच्या खूप जवळ आहेत. त्यामुळे डॉलरची किंमत थोडी इकडे तिकडे झाली की रँकिंग बदलते. पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की 2027 पर्यंत भारत पुन्हा 4थ्या नंबरवर येईल आणि 2030 पर्यंत आपण जगातील तिसरी सर्वात मोठी ताकद बनू. त्यामुळे नंबरकडे बघून टेन्शन घेऊ नका. भारत प्रगतीपथावरच आहे. तुम्हाला काय वाटतं, भारत लवकरच 3ऱ्या क्रमांकावर पोहोचेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मराठी माणसांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.